हक्काची मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो. ही भव्य अशा प्रकारची पताका या ठिकाणी उभी राहील आणि केवळ भुसावळ शहर नव्हे, जळगाव जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रात या जागृत हनुमान मंदिराचं महत्त्व लोकांच्या लक्षात येईल. या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी उंच पताका या ठिकाणी राहील आणि त्याचं भूमिपूजन आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी झालं. तेरा दर तो हकीकत में, तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा है. तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा है. तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा है. तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा है. दरबार तेरा बाबा हो, दरबार तेरा बाबा जन्नत का नजारा है. तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा है. आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आजच्या शनी अमावस्येचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं धार्मिक महत्त्व आहे. साधारणतः 13 वर्षानंतर आज असा योग या ठिकाणी चालून आला आहे की आज शनी जयंती पण आहे आणि शनिवार पण आहे. त्यामुळे आजच्या या शनी अमावस्येच्या दिवसाचं खूप महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि मला आनंद होतो की आजच्या या पवित्र दिवशी आपल्या या सूर्यमुखी जागृत हनुमान मंदिरामध्ये आज आपण या ठिकाणी सामूहिक आरती केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भुसावळ शहरातील एका दुर्गम अशा भागामध्ये असलेल्या या जागृत हनुमान मंदिराचा खऱ्या अर्थानं आपण उद्धार केला. या हनुमान मंदिराची समस्त महाराष्ट्राला ओळख व्हावी म्हणून आज या ठिकाणी आपण एक भव्य अशा प्रकारची पताका या ठिकाणी उभी करण्याचा संकल्प केला आणि त्याचं भूमिपूजन आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी झालं. मला विश्वास आहे आणि हनुमंतावर श्रद्धा आहे की लवकरच ही भव्य अशा प्रकारची पताका या ठिकाणी उभी राहील आणि केवळ भुसावळ शहर नव्हे, जळगाव जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रात या जागृत हनुमान मंदिराचं महत्त्व लोकांच्या लक्षात येईल. मी खास करून या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिक बंधू आणि भगिनींचं, श्रीराम भक्तांचं, श्री विशाल सूर्यवंशी यांनी जो पुढाकार या ठिकाणी सर्वांनी घेतला सर आणि त्याचबरोबर त्यांच्या टीममधल्या सगळ्या सदस्यांनी त्यांना खूप मेहनत केली, प्रयत्न या ठिकाणी केले. त्या सगळ्या टीमच्या सदस्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. एक चांगलं काम आपण या ठिकाणी उभं केलं आहे. हनुमंताला एवढीच प्रार्थना आहे की जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण हो. जय श्रीराम. सर, हा पताका किती देखणं ठरेल सर संपूर्ण या जळगाव जिल्ह्यामध्ये? माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत या जळगाव जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची हनुमंतासाठीची भव्य पताका फार मोजक्या 1-2-3 ठिकाणी आपल्याला दिसून येईल. पण मला असं वाटतं की आपण जो संकल्प केला आहे की या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी उंच पताका या ठिकाणी राहील, त्याचं महत्त्व मला यासाठी वाटतं की हा रहदारीचा रस्ता आहे. साधारणतः यावल, रावेर आणि चोपडा या भागातील लोकांचा भुसावळ शहराशी असलेला संबंध या रस्त्यावरून येतो आहे. ही भव्य पताका ज्या वेळेला तो येणारा रस्त्याने चालणारा नागरिक, महिला, भगिनी पाहतील त्यावेळेला निश्चितपणाने या ठिकाणी 1 मिनिट का होईना ते स्तब्ध उभे राहतील, हनुमंताचं मनपूर्वक दर्शन करतील असं मला या ठिकाणी वाटतं.
आणि म्हणून ही भव्य पताका हनुमंताच्याच कृपेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहील असा मला विश्वास आहे. आज ये जो पल है मेरे लिए या हम सब लोगों के लिए जिन लोगों ने ये हनुमान मंदिर के लिए अपना योगदान दिया है, ये रोमहर्षक पल है, क्योंकि ये बात हमने सोची भी नहीं थी कि जो मंदिर इतनी जंगल के अंदर हुआ था उसके बाद में आज इतने सारे भक्तगण जुड़ेंगे जिन्होंने भगवान के चमत्कार को महसूस किया, वो लोगों के भी चरण यहाँ पर आए और उसकी वजह से इस मंदिर का नाम सब दूर हो रहा है और ये पताका जलगांव जिले में सब में बड़ी होगी, जिसकी वजह से इसकी महत्व और बढ़ेगा, लोगों को और इसके बारे में जानकारी मिलेगी। प्रभु राम से और हनुमान जी से यही प्रार्थना करता हूँ मैं कि जितने भी भक्त हैं उन सबकी सभी मनोकामनाओं की पूर्ति करें और उनका कल्याण। काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. नाद घुमू दे कमळ फुलू दे, 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 नाद घुमू दे कमळ फुलू दे. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. तुमची आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. तुमची आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. घाटीच्या युद्धात, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. कसा कुरला दुश्मन घोड्या सहित आरपार, कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.